माझ्या अध्यायाचा पहिला वाढदिवस. विचार केला होता बड्डेचा फुल ब्लॉग शूट करावा, तुमच्यासोबत शेअर करावा, पण ते काही माझ्याकडून झालंच नाही. जे काही क्लिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. बड्डेला डेकोरेशन अगदी साधे सिंपल केलं होतं. त्याचं कारण असं, अध्याय माझा बलून्सला भरपूर घाबरतो. त्यामुळे सुरुवातच रडगाण्याने नको म्हणून अगदी कमी मोजकेच बलून लावले आणि साधं डेकोरेशन केलं. बड्डेसाठी सगळ्यांना 7:30ला बोलवलं होतं, पण सगळे येता येता वेळ झाला आणि बड्डेची सुरुवातच आमची खूप उशिराने झाली. त्यामुळे माझं बाळणं प्रचंड कंटाळलं होतं. त्याला शांत करून कसंबसं आम्ही औक्षणाला सुरुवात केली. औक्षण केल्यानंतर साखर खाऊ घातली. त्यानंतर मात्र माझं बाळ एकदम खुश झालं, कारण की गोड गोड साखर जी खाऊ घातली होती मम्माने त्याला. त्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित त्याने औक्षण करून घेतलं, कारण त्याला बहुधा कळालं असावं, औक्षण करून घेतलं ना की आपल्याला छान छान गोड गोड साखर खायला मिळते. अजिबात त्रास न देता कुतूहलाने उत्सुकतेने सगळ्यांकडे बघत बघत टकामका बघत त्याने औक्षण करून घेतलं. आणि त्यानंतर आमची केक कटिंगची वेळ झाली. केक कटिंग करताना सुद्धा त्याने काहीच त्रास दिला नाही, कारण त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं. हे सगळे आपल्यासोबत काय करतात असा विचार तो करत असावा बहुतेक. केक कटिंग करून झाला त्यानंतर मम्माने त्याला छान असा केकचा थोडासा घास भरवला आणि तो बाळाला माझ्या प्रचंड आवडला, कारण की केकसुद्धा त्याने पहिल्यांदाच खाल्ला होता. छान असं केक कटिंग झालं, सगळ्यांनी त्याला केक भरवला आणि त्यानंतर मेन वेळ आली ती फोटो सेशनची. आता बड्डे आहे म्हटल्यावर फोटो तर पाहिजेतच ना. मात्र फोटो काढताना ह्याची परत चुळबुळ चालू झाली. कसं बसं थोडा थोडा केक भरवून मी सगळ्यांचे फोटो क्लिक करून घेतले आणि अशा पद्धतीने साधं सिंपल आमचं बड्डे सेलिब्रेशन पार पडलं.